श्रीराम. आता आपण बघू शकताय काल पंचायत समितीमधले अधिकारी लेवलचे लोक आले होते. त्यांच्या इथं जेवणाची व्यवस्था होती नाट्यगृहातल्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी. हे सगळं नाट्यगृहात असं डिश वगैरे टाकलेले दिसत आहेत, ग्लास टाकलेले दिसत आहेत उघड्यावर. काही बॅगा भरून ठेवलेल्या आहेत, ते अजून तिथंच पडलेत. त्या पण उघड्यावरच आहेत. असू दे तरी पण ठीक आहे. आणि आता हा कचऱ्याचा ढीग आहे नाट्यगृहातला, आणि ह्यात ही अन्नाची नासाडी बघा. आणि असं उघड्यावर टाकले. हे आपण बघू शकताय, हे पॅक आहे अन्नाचे पॅकेट सगळे. हे बघा, हे ओपन सुद्धा केलेलं नाही आहे. हे आमच्या नाट्यगृहाचं हे लोक असं वाटोळं करतायत. यामुळे भटके कुत्र्यांचा वावर वाढतोय, अस्वच्छता. इचलकरंजीतलं प्रतिथयश नाट्यगृह आणि त्याची ही अवस्था आहे. आणि हे सुशिक्षित निवडणूक आयोगाच्या कामासाठी आलेल्या लोकांनी केलेलं आहे. असं नाही की कुठल्या येड्या खोळ्याने गबाळ्याने. आणि मानसिक संतुलन बिघडलेले लोकसुद्धा व्यवस्थित असतात. हे बघा, हे असा प्रकार सगळा हा नाट्यगृहात आता सुरू आहे. तर याची दखल घेणं फार गरजेचं आहे. बरं, हे कुणाच्या पैशानं चाललं आहे? तर हे सगळं आपल्या नागरिकांच्या पैशानं चाललं आहे. ह्यात कुणाच्या बापाचा 1 रुपया नाही आहे वैयक्तिक. हे सगळं आपण जे पैसे भरतो त्या पैशानं ह्यांना खायला दिलं झालं आहे. आणि ह्यांना काय झालं आहे, ह्यांना मांस मच्छी हे घाण सवय लागलेलं आहे फुकटचं खायची. त्यामुळे हे शाकाहारी अन्न ह्यांनी अशा पद्धतीनं नासाडी केलेलं आहे. जवळजवळ नाही म्हणतील तर 100 पॅक आहे ते, जे अजून खाली झाडाच्या पानांच्या मध्ये ते अडकलेले आहेत. हे बघा, हे बघा, हे उघडलेलं सुद्धा नाही आहे. तर असा सगळा प्रकार आहे. तर आता ह्याच्यावर कोण जबाबदार भूमिका घेत आहे ते बघूया. धन्यवाद. जय श्रीराम.